आपला देश महासत्ता बनत असताना राष्ट्रप्रेमाची आणि प्रखर देशभक्तीची जास्त गरज आहे, असे मत गृहमंत्री आर पाटील यांनी व्यक्त केले। टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांच्या षष्टाब्दी निमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे आर पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या प्रसंगी वनराईचे संस्थापक मोहन धारिया, सिम्बॉसिसचे संस्थापक श्याम मुजुमदार, ज्येष्ठ संगणक तज्ञ विजय भटकर आदी उपस्थित होते। यावेळी दीपक टिळक यांच्या जीवनावर आधारित कुलदीपक या गौरव ग्रंथाचे व त्यांनी लिहिलेल्या इंदू किरण या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। देशात आज जात, धर्म, भाषा यांच्या आधारावर राजकीय भूमिका मांडल्या जात आहेत, परंतु या सर्वांपेक्षा देश महासत्ता बनत असताना राष्ट्रप्रेमाची प्रखर देशभक्तीची जास्त गरज आहे, असे पाटील म्हणाले। मोठ्या घराण्यात जन्म घ्यायचा म्हणजे काही जबाबदाऱ्या त्या नावाबरोबरच येतात। संपन्न वारसा जोपासण्याचे आवाहन दीपक टिळक यांनी समर्थपणे पेलले, त्याचबरोबर मोठी जबाबदारीही निभावली, असेही त्यांनी सांगितले। खरं तर लोकमान्य टिळकांना मिळालाच, पण हा वारसा बरोबर अनेक जबाबदाऱ्या सुद्धा येऊन पडतात। सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या वाडवडिलांशी केली जाते आणि थोडंसं कर्तृत्व दाखवलं तर ते उठावदार दिसतं, पण जिथं मोठा आणि संपन्न वारसा असतो त्यांच्याबरोबर त्यांच्या घराण्यातल्या माणसांची तुलना केली जाते आणि ही तुलना होत असताना त्या परंपरेला साजेसं जीवन जगणं ही जबाबदारी त्यानंतरच्या पिढ्यावर ही आपोआप येत असते। लोकमान्यांच्या पावलावर पावलं टाकत त्या दिशेनं वाटचाल करण्याचं व्रत ह्या कुटुंबानं नेहमीच जोपासलं, म्हणून आज मोठ्या उपस्थितीने आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देतोय। सत्काराला उत्तर देताना टिळक म्हणाले, संस्कारांनी माणूस समृद्ध होतो। मला घरातून चांगले संस्कार मिळाले, त्यामुळे आयुष्यात माझ्यावर अनेक संकटे आली, पण सतत न डगमगता काम करत राहिलो, असेही त्यांनी स्पष्ट केले।